नाशिकच्या आदिवासी विकास भवनसमोर गेल्या 150 दिवसांपासून सुरू असलेलं आदिवासींचं बिऱ्हाड आंदोलन हे आता सरकारच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या बिऱ्हाड आंदोलकांची भेट घेऊन यांना शुभेच्छा दिल्या. याबाबत आंदोलनकर्ते ललित चौधरी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्याचबरोबर मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनीही हा रस्ता नाशिककरांना वाहतुकीसाठी खुला झाला असल्याची माहिती दिली. गेल्या कित्येक दिवसापासून आदिवासी विकास भवन समोर तुम्ही आंदोलनाला बसलेले होते. आज तुम्ही तुमचं हे बिऱ्हाड आवरलंय, नेमकं सरकारकडून तुम्हाला काय आश्वासन मिळालं? महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर अशोकजी विखे साहेब यांनी आदरणीय शेळके सर, खांडवी सर, महेशजी, आमच्या कविताताई यांच्या समन्वयाने व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलद्वारे ज्या आमच्या मूळ मागण्या अडचणी ज्या आहेत त्या समजून घेतल्यानंतर जे आता हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी होत आहे, नागपूर या ठिकाणी 9 तारखेला आमची विशेष वैयक्तिक बैठकी घेण्यात येणार आहे. आमच्या मागण्यांवरती विशेष चर्चा झालेली आहे आणि ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय व सर्व त्यांचं मंडळ यांनी एक सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आणि कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक आम्हाला मोठा विश्वास दिला आहे. आणि म्हणून आम्ही आदरणीय सर्व इथे उपस्थित शिष्टमंडळ मंत्री महोदयांचं आणि आम्ही आणि आमचं मंडळ एक चांगली गोष्ट घडती आहे म्हणून गेल्या 149 दिवसांनी मला वाटतं आज 150वा दिवस आहे. हे आंदोलन आज आम्ही पूर्णतः माननीय मंत्री महोदय यांच्या विश्वासावर स्थगित करत आहोत. वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना काय आश्वासन मिळालं? वर्ग 4च्या संदर्भामध्ये पदांची त्रुटी जी होती ती त्रुटी भरून काढून ती पद नवीन तयार करण्यात येतील आणि झालेली आहेत अशा संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि वर्ग 3च्या संदर्भामध्ये ज्यांना सेवेच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं अशा सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमात राहून व्हेरीफाय करून त्यांनाही सेवेची संधी देण्यात येईल असंही माननीय मंत्री महोदयांनी जाहीर केलं आहे. आदिवासी समाजाचे पालक आणि राजा माणूस आहे, त्यामुळे याआधी माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा आमच्यासाठी करू पाहिलं होतं, परंतु आम्ही ती चुकी केली आणि स्वीकारलं नव्हतं आणि म्हणून ही चुकी आमच्याकडनं पुन्हा होणार नाही. माननीय मंत्री महोदयांचं आता जे आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे त्या आश्वासनाने सर्व आमची जवळपास 4,500 कर्मचारी ही समाधानी आहेत आणि म्हणून आम्ही सर्व एक मताने हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही आजच्या रोजी हे आंदोलन स्थगित करीत आहोत. आदिवासी बिऱ्हाड आंदोलकांचं हे आंदोलन या ठिकाणी होतं. वैचारिक चौथे क्रमांकाला हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. तर आज हे आंदोलन या ठिकाणावर काय सांगाल तुम्ही नाशिककरांना? नाशिक शहरामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आदिवासी विकास भवनासमोर जे राज्य कर्मचारी वर्ग 3 व 4 यांचं 9 जुलै 2025 पासून जे आंदोलन सुरू होतं त्याला बिऱ्हाड आंदोलन असं नाव होतं. त्यांनी आज माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आंदोलन स्थगित करत असल्याचे त्यांनी निवेदन दिल्याने त्यांनी आज या रस्त्यावर त्यांचं जे बिऱ्हाड ठेवलेलं होतं ते बिऱ्हाड त्यांनी आता आवरत आहे आणि 1 तासाभरामध्ये हा गडकरी चौक ते त्र्यंबक नाका सिग्नल आदिवासी विकास भवन कडील बाजूचा रस्ता वाहतूक सुरळीत सुरू होणार आहे आणि हे आंदोलन आता इथून स्थगित होऊन आंदोलक त्यांच्या गावी परत जात आहेत. बऱ्याच दिवसापासून जवळपास हे बिऱ्हाड आंदोलन चालू होतं. खरं म्हणजे योग्य पद्धतीची चर्चा माननीय मंत्री महोदयांच्या बरोबर झाली. जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून कोऑर्डिनेट करण्याचं काम मी काही प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये केलेलं होतं आणि त्याचा एक परिपाक म्हणून एका अर्थानं मंत्री महोदयांनी इथलं आयुक्तालय या सगळ्यांनी त्याला सकारात्मक भूमिका दर्शवली आणि त्यामुळे बिऱ्हाड आंदोलन या ठिकाणी आता संपत आहे. लेखी स्वरूपात लवकरात लवकर येईल त्या संदर्भात मी काही माहिती खुलासा होईल, परंतु आता त्यांनी बोलणं फोनवरनं त्या संदर्भात संपर्क करून या संदर्भातली योग्य प्रकारची भूमिका त्यांनी दिलेली आहे. मात्र या निमित्तानं मी सगळ्या नाशिककरांना असं आश्वासित करू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं मोठ्या प्रमाणात त्रास कदाचित आमच्या या बिऱ्हाड आंदोलनाच्या माध्यमातून झालाही असेल तर या सगळ्यांच्या वतीनं एका अर्थानं क्षमा प्रार्थी आहे. जनजाती कल्याण आश्रम सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम करत आहे आणि ते कोऑर्डिनेशनाचंच फक्त काम या निमित्तानं सरकार
आणि मंत्रिमंडळ आणि बिऱ्हाड आंदोलनातले सगळे आमचे गुरुजन यांच्यामध्ये संपर्क साधून हे कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न जनजाती कल्याण आश्रमाच्या निमित्ताने केलेला आहे. गेल्या 150 दिवसापासून वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या रोजंदारी मागणीसाठी हे आंदोलन सुरू केलं होतं. अखेर सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.